फलटणमधील महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न, आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. अजित पवारांचा रुपाली पाटील अमोल मिटकरींना दणका. नव्या प्रवक्त्यांच्या यादीमधून मिटकरी आणि ठोंबरेंना वगळलं. मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची एकला चलोरेची भूमिका. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं जाहीर. नाशिकमध्ये आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार. महाविकास आघाडी आणि मनसेच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये घोषणा. तर पत्रकार परिषदेबाबत माहिती नाही, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. मुंबईतील मतदार याद्यांमध्ये 90% परप्रांतीयांची नावं. भाजपनं नावं घुसवल्याचा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा गंभीर आरोप. परप्रांतीय महापौर बसवण्याचा देखील डाव असल्याचा घणाघात. मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 125 जागांसाठी मनसेची यादी तयार. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीआधी घेतला जागांचा आढावा. आरक्षण सोडत जाहीर झाल्याच्या नंतर सेनेशी चर्चा करण्याची शक्यता. राज्यामधल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया. मात्र राजकीय पक्ष महायुती की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार हे अद्यापही अस्पष्ट. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आक्रमकतेनं उतरा. विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा आणि हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करा. भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना थेट निर्देश. जम्मू आणि काश्मीर पोलिसांची फरीदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये कारवाई. डॉक्टर आदिलच्या लॉकरमधून 2 AK-47 आणि 2,900 किलो स्फोटकं जप्त. 3 डॉक्टर अटकेत. आरएसएसचं लखनौमधलं कार्यालय होतं आयसिसच्या निशाण्यावर. गुजरात एटीएसचा दावा. दिल्ली आणि अहमदाबादमध्ये देखील रेकी केल्याची माहिती. नमस्कार, मी यामिनी दळवी.